मंडळी, आज आपण तुम्हाला सांगितलंच आहे काळ्या मसाल्याची अंडा करी बनवणार आहे. लास्ट टाइम आपण आहे ना लाल मसाल्याची अंडा करी खाल्ली होती आणि आता जी आहे ती काळ्या मसाल्याची. तर आज म्हणजे आमच्या सौ नाही बनवायला, माझ्या मित्राकडे आलोय. मित्राची ओळख पण तुम्हाला लवकरच करून देतो आणि तुम्ही त्याला ओळखता पण नाही. तो मित्र जो आहे ना आपला खास म्हणजे एकदम बेस्ट कुक या अल्टिमेट बनवतो तो पण स्वयंपाक. आज आपण त्याच्या घरी आलोय आणि मस्तपैकी तिकडेच आपण ही काळ्या मसाल्याची अंडा करी बनवणार आहे. आता मी कांदा कापतोय आणि तुम्ही बघू शकता आपण लास्ट टाइम जो घरी कांदा कापला होता ना त्याच्या अशा बारीक 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 खापा केल्या होत्या, पण इकडे ना तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशा मोठ्या मोठ्या खापा करतोय. आणि मसाला पण आहे ना मिक्सर में करने वाले की मसाला पण नाही ना, पूरा जो पतीली में करने वाले ना एकदम, यानी कढ़ाई में मस्त कढ़ाई में करने वाले. यानी आज जर आहे मंडळी थोडस मध्ये सॉरी, पण आज थोडस हिंदी पण बोलणार आहे मी, कारण जो माझा मित्र आहे ना त्याला मराठी येत नाहीये. आणि आज म्हणजे जे पण हे होणार आहे अंडा करी काळ्या मसाल्याची एकदम मस्त आजमगढ़ स्टाइल ना भाई. आजमगढ़ की फेमस अंडा करी आज अपन बनाने वाले हैं। और मिक्सर का उपयोग इसमें कुछ भी नहीं होने वाला, जो भी है वो सिर्फ कढ़ाई में अपन मसाला वगैरह सब बनाएंगे और एकदम बेस्ट अंडा करी बनाएंगे. तो अभी मैं तुरंत प्याज वगैरह छिल लेतो, म्हणजे कांदा वगैरे कापून घेतो आणि त्यानंतर आहे ना मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो कशी बनते ही आपली काळ्या मसाल्याची अंडा करी. तुम्ही ओळखला असन याला, हा माझा मित्र डीके. म्हणजे कुठलीही तुम्हाला ओळख झाली असन, वैतरणा डैम मस्तपैकी चिकन मटन बनाया था, चिकन चिकन बनाया था, देसी देसी मुर्गे का चिकन बनाया था वैतरणा डैम पे. और वो भी वीडियो जो है ना वो मेरे चैनल पे वो भी आप देख सकते. और यहाँ पे हम मस्त दोनों दोस्त काली मसाले की आजमगढ़ स्टाइल में अंडा करी बना रहे. और ये देखो यहाँ पे हमने ये प्याज मस्त ऐसा काट लिया आहे, म्हणजे तो कांदा आहे तुम्ही बघू शकता उभ्या खापा करून कापून घेतलाय. आता मस्तपैकी ना आम्ही दोघ जण मिळून ना अंडे सोलतोय आणि बघू आपली अंडा करी आज मस्तपैकी काळ्या मसाल्याची कशी होते. आणि विशेष म्हणजे ना आज किचन मध्ये ना पहिल्यांदाच मी काहीतरी करतोय, नाही तर याआधी ना मी घरी काही किचन मध्ये केलं नाही काही. पण माझा जो मित्र आहे हा धर्मेंद्र एकदम म्हणजे स्वयंपाक बनवण्यात तारंबीत आहे. म्हणजे क्या बोलते उसको, एक्सपर्ट एक्सपर्ट. तुम्ही बघू शकता अंडे पण ना इकडे बघू शकता तुम्ही, कुकर आहे, कुकर मध्ये अंडे मस्तपैकी उकडून घेतले. आणि ही कुकर मध्ये अंडे उकडायची आयडिया ना मंडळी ही धर्मेंद्रच मला सांगितली होती. कुकर मध्ये एक शिट्टी करायची आणि अंडे तुम्ही बघू शकता काय मस्त उकडताय. म्हणजे त्यांनी ना आपलं गॅस पण वाचतो आणि पटकन उकडता पण आणि एकदम बेस्ट. तुम्ही बघू शकता आता आहे ना काय करायचं माहिती मंडळी, आता आपल्याला कुकर मध्ये ना हा जो कांदा आहे ना हा कुकर मध्ये टाकायचा है आणि त्याला कितना सीटी देना है उसको, एक सीटी. उसमें तेल वगैरह भी डालना है, थोड़ा तेल रहेगा स्लो आंच पर, थोडंसं तेल वगैरे आणि बारीक नॉर्मल गॅस करायचा. थोडंसं आपण हे करतो ना काहीतरी आपण शिट्टी वगैरे देतो तसं एक बारीक थोडासा गॅस करायचा. त्या कुकर मध्ये थोडंसं तेल आणि हा कांदा टाकून एक शिट्टी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण बघूया ह्या मसाल्याची प्रोसेस आहे तरी कशी आणि आपली काळ्या मसाल्याची अंडा करी बनणार आहे तरी कशी. आता आपण बघायच्या पुढची प्रोसेस. वाह क्या बात है, मराठी तो सीख गए. इसमें देखो थोड़ा सा तेल डाल दिया. इसको थोड़ा गर्म होने दो तेल को. हाँ, उसके बाद थोड़ा गर्म होगा प्याज डाल के हम लोग इसको फिर गलने देंगे उसमें. ओके, सीटी स्लो आंच में, एक सीटी. एक सीटी स्लो आंच में. तो वो टेस्ट भी अच्छा आता है. मिक्सी वाला हिसाब किताब रखना ही नहीं है अपने को, डायरेक्ट मसाला कुकर में बनाना है. यस. ये हल्का हल्का इस पे कट देना है फ्राई करने से पहले, कट कैसे देना है? बिल्कुल हल्का स्लाइड. इससे क्या होता है ना मसाला अंदर जाता है, टेस्ट अच्छा आता है. एक ओके ओके. फ्राई करते समय ना थोड़ा इजी भी रहता है, तेल ऊपर नहीं आता है. मस्तपैकी ना अंडे ना फ्राय करून घेतो, उकडलेले अंडे. आणि बघू शकता
असं आहे ना मस्त फ्राय करायची पद्धत आहे एक वेगळीच आहे. लास्ट टाइम आपण जे केलंय ना एकदम नॉर्मल थोडंसं तेल टाकून फ्लावर आहे ना मीठ मिरची टाकून ना ते फ्राय केले पण इथे ना यात मीठ मिरची वगैरे काही नाही टाकले. डायरेक्ट तेल आणि त्या तेलात आहे ना अंडे आपण ठेवले लाईट लाईट थोडंसं तेल टाकले आणि त्यावरती मस्त पैकी अंडे आपण आता फ्राय करून घेतो. बॉईल पहिले अंडे बॉईल केल्यानंतर ही पद्धत आहे फ्राय करायची. म्हणजे तुम्ही बघू शकता अंड्याचा कलर है ना मस्त पैकी ब्राउन झाला है. कब तक इसको फ्राई करना है ऐसा? कुछ नहीं, ज्यादा देर तक नहीं, कलर से कोई मतलब नहीं है, अंडा थोड़ा पक जाता है बस, वो इम्पोर्टेंट है। कलर तो मसाले का आना ही आना है इसमें। सिर्फ वो बॉईल थोड़ा सा अच्छे से करे तो मसाला उसमें अच्छे से अंदर जाएगा ऐसा जो उसमें कट लगे उसमें ना। यस, कलर देना हो तो इसके ऊपर लाल मिर्च वगैरह कोट करके फ्राई कर सकते हैं, प्रॉपर कलर आता है उसमें। ओके ओके ओके। बट अपने को कलर पे नहीं जाना है। एकदम पूरा गांव की स्टाइल में देसी स्टाइल में बनाना है ना। यस, देसी स्टाइल पूरा। ओके ओके। ये प्याज गल गई है पूरी इसमें। ओके म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे कांदा आहे ना पूर्णपणे त्यात वेगळलेला आहे आणि मस्तपैकी थोडंसं तेलात आहे ना कांदा असं टाकून आहे ना हे करून घ्यायचं. त्याचं मॅरिनेशन एकदम मस्त होतं. मॅरिनेशन म्हणजे ना तो मिक्सरमध्ये त्याला दळायची गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता तर मंडळी मस्तपैकी आपले बघू शकता आवडी की पाहिजे राग एक शिट्टी देऊन घेतली तो पूर्ण वेगळा आणि आपण ज्या कढईत अंडे म्हणजे फ्राय करून घेतले ना त्याच तेलात आहे ना मस्तपैकी ना हा कांदा टाकून द्यायचा आणि एक 2-3 मिनिट कितना देर भाई 3-4 मिनिट त्याला आहे ना थोडंसं असं चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे तो पूर्णपणे ना त्यात विरघळून जातो आणि कांदा एकदम मिक्सर मधल्या दळल्यासारखा बारीक होतो. सही है ना, मिक्सर में जैसे गल जाएगा पूरा। हाँ करने के बाद उसको थोड़ी देर ऐसा मस्त पैकी थोड़ा सा गोल गोल उसको दो चक्कर देते रहो 3-4 मिनट तक. उसके बाद एकदम मस्त है ना ये कांदा बन जाएगा. मी तर खूप एक्साइटेड झालोय ही अंडा करी कशी बनणार आहे कारण माझा जो मित्र आहे धर्मेंद्र एक नंबर जेवण बनवतो आणि टेस्ट तर म्हटलं त्याच्या हाताला एक नंबर आहे कारण म्हणजे लेडीज पेक्षा ना एक नंबर जेवण बनवतो तो. तर बघूया पुढची प्रोसेस काय आहे. तर मंडळी आता आपण इकडे मस्तपैकी यात जिंजर गार्लिकची पेस्ट टाकणार आहोत. मस्तपैकी जिंजर गार्लिकची पेस्ट टाकूया आणि बघूया इकडे मस्तपैकी पुढची प्रोसेस कशी होती. आणि तुम्ही बघू शकता कितना डालना है 6 अंडों के लिए कितना कम से कम कितना डालना पड़ रहा है कितनी मात्रा में? से 2 टेबल स्पून, 2 चम्मच, 2 चम्मच आहे ना मस्तपैकी अद्रकची पेस्ट ना त्यात टाकायची. म्हणजे 6 अंड्यांची अंडा करी करायची असेल ना तर तुम्ही त्यासाठी ही प्रोसेस कम से कम कितने प्याज आपने छीले थे? 4 प्याज, 6 अंडे, 2 टीस्पून मस्त अदरक की पेस्ट उसको मस्त की ऐसा फ्राई करके लेना है. और क्या बनती है एक से बढ़कर एक यानी सबसे बड़ी काली मसाले की अंडा करी बनेगी. म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता जितका वेळ तुम्ही म्हणजे तो कांदा आणि अद्रकची पेस्ट जितक्या वेळ म्हणजे तुम्ही मस्तपैकी त्याला फ्राय करून घेणार टेस्ट येत नाही तोपर्यंत ना टेस्ट म्हणजे थोडक्यात थोडासा लिटल बिट ब्राउनिश कलर पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आणि तो कांदा पूर्णपणे त्यात विरघळला पाहिजे तेव्हा आहे ना त्या अंडा करल्यानं म्हणजे टेस्ट येणार. तर आता आपण आहे ना पुढे मस्तपैकी ना यात काळा मसाला टाकणार आहोत आणि बघूया पुढची प्रोसेस काय आहे. अभी इस टोमेटो को हम इसमें ऐड कर देंगे। ये हमारा नियर अबाउट हो चुका है रेडी। ये पूरा ब्राउनिश हो गया, ये बहुत बढ़िया टेस्ट आने वाला है इसका। टमाटर डाल दीजिए. यस। ओके तो इसको थोड़ी देर फ्राई करो. टमाटर पूरा गल जाने दो. हाँ, टमाटर अब खाना प्रोसेस बनाते जाएंगे वो गलता ही जाएगा। टमाटर तो गल ही जाना है, इसकी प्रॉपर्टी गलने की होती है ना। डालने वाले नमक, उसका आधा नमक पहले डाल देते हैं टमाटर के साथ, आधा नमक बाद में डालेंगे। ओके आणि इससे टमाटर जल्दी गलता है। ओके म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला जेवढं भाजीला मीठ लागतं ना त्याच्या निम्म मीठ आधीच टाकून घ्यायचं कारण काय माहिती का टमाटर लवकर त्यात विरघळून जातं म्हणजे त्याचा मसाला बनून जातो आणि बाकीचं अर्ध मीठ आहे ना नंतर जेव्हा आपण भाजी बनवू ना तेव्हा टाकायचं मंडळी. तर म्हणजे आता आपण मस्तपैकी इकडं टोमॅटो वगैरे टाकले आणि आता हे ना थोडा वेळ झाकून ठेवायचे कारण काय माहिती का इसको क्यों ढकना है अभी इसको? टमाटर अच्छे से गल जाएगा इसमें। ओके मग याने टोमॅटो मस्तपैकी म्हणजे त्यात पकडून जाईल त्यासाठी ना थोडा वेळ ना
हे जवळपास किती 2-3-4 मिनिट ना. 5 मिनट हाँ, 5 स्लो मिनट. आंच में, बिल्कुल स्लो आंच में. तुम्ही बघू शकता गॅस एकदम कमी केला आपण. त्यावरती ना हे मस्तपैकी ना टोमॅटो वगैरे ते वेगळं असतं ना अडवले ठेवायचं पाणी आपण ठेवली त्यावरती झाकण ठेवलंय. आता बघूया 5-1 मिनिटानंतर ना परत हे झाकण काढूया आणि मध्ये मसाला कसा झाला त्यावरती उसकी बाजूच नाही काला मसाला डालना ना. डालेंगे अभी सब प्रोसेस में दिखाते हैं अभी उसको. स्टेप बाय स्टेप ना सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवून देणार आहे. मस्तपैकी ना कशी बनली आपली काळ्या मसाल्याची अंडा करी. तर मंडळी मस्तपैकी ना आता थोडं बसलोय आम्ही जोपर्यंत आपलं टोमॅटो वगैरे म्हणजे कढई शिजते ना तोपर्यंत आम्ही इथे बसलोय. कारण का माहिती का खूप गरम होत आहे. तुम्ही वरती बघू शकता मस्तपैकी फॅन लावलाय आणि मस्तपैकी आम्ही दोघ जण इकडे बसलोय. टीव्हीला लावायचा विचार करतोय कारण मॅच वगैरे चालू आहे. मॅच बघता बघता ना आज आपलं जेवण होणार आहे. कुछ 2 शब्द बोलना चाहोगे? 2 शब्द नहीं. डीके भाई अभी बोलने की इच्छा भी नहीं क्योंकि उनको बहुत गर्म हो गया है. वो अभी मस्त फैन की ठंडी हवा ले रहे हैं और थोड़ी देर में हमारा मसाला वगैरह रेडी हो जाएगा ना तब हम देखेंगे हमारा नेक्स्ट प्रोसेस क्या होने वाला है. तर आज मंडळी ना थोडासा जो हा ब्लॉग आहे ना थोडासा हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. कारण माझा जो मित्र आहे ना त्याला मराठी समजत ना म्हणजे समजते पण त्याला बोलता येत नाही. त्यामुळे ना दोन्ही लँग्वेजमध्ये आजचा आपला हा ब्लॉग होणार आहे. तर आपण थोडा वेळ रेस्ट करूया आणि पुढे बघूया आपली अंडा करीची प्रोसेसमध्ये आणखी काय काय नवीन नवीन गोष्टी होत आहे. काळ्या मसाल्याची ही अंडा करी होणार आहे आणि टेस्ट तर एकदम लाजवाब होणार आहे मंडळी. तुम्ही बघू शकता मंडळी टोमॅटो आहे ना म्हणजे बऱ्यापैकी विरघळलं आहे आणि अजून आपण जेव्हा भाजी बनवू ना तेव्हा पण आहे ना त्या चांगल्या पद्धतीने विरघळून जाईल. आणि तुम्ही बघू शकता त्याला कलर पण आहे ना एकदम बेस्ट आलाय आणि विशेष म्हणजे ना त्याचा जो सुगंध आहे ना तो अतिशय बेस्ट येतोय म्हणजे एकदम छान येतोय. आणि आजची अंडा करी खायला ना डीके भाईच्या हातची ती तर मज्जाच वेगळी येणार आहे. लास्ट टाइम जेव्हा आपण वैतरणा डॅमला गेलो होतो ना त्यावेळेसचं चिकन तुम्ही बघितलं असेल एक नंबर बनलं होतं वैतरणा डॅमला. मस्तपैकी त्या डॅमच्या काठी निळं निळं पाणी आणि तिथे एकदम मस्त चिकन बनवलं होतं. त्यावर मध्ये बाजरीच्या भाकरी राईस अल्टिमेट तिथली पण आपली मस्त पार्टी झाली होती. आणि आजची पण पार्टी नाही एकदम जोरात होणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता डीके भाईने मसाला वगैरे सर्व केलाय. काळा मसाला थोडस हल्दी पाउडर लाल पाउडर ये दोनों कौन सा है ये धनिया पाउडर धनिया पाउडर जीरा पाउडर ना हे सर्व पण आहे ना यात टाकले आणि मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता इकडे टोमॅटो पण ना एकदम पूर्णपणे म्हणजे विरघळ थोडासा त्याचा विरघळायचा बाकी आहे पण ते पण भाजी करता करता ना ते पण विरघळून जाईल मंडळी. तो मंडली तुम बघू शकता आवड़ी के भाई आ गया मस्त पैकी अंडा करी इसको दिखाओ मसाले को कैसा है ना एकदम ब्लैकिश कलर आ गए आप देख सकते हो एकदम ब्लैक कलर आ गए एकदम बढ़िया तरीके से एकदम मस्त पैकी तुम्ही बघू शकता एकदम काळ्या मसाल्याची अंडा करी करायची ना मंडळी एकदम त्याला म्हणजे काळा कलर आलाय आणि तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे देशी स्टाईल मध्ये म्हणजे एकदम गावठी पद्धतीची अंडा करी बनणार आहे. ती पण आजमगडची स्पेशल अंडा करी. मी पण थोडी थोडी हेल्प करतो कारण का असं माहिती का दोघं मिळून अंडा करी बनवूया मी पण शिकलो पाहिजे ना की काळ्या मसाल्याची अंडा करी बनते तरी कशी म्हणजे नेक्स्ट टाइम ना कधी मी जर कुठे गेलो तर मी नक्की सांगान का माझ्या मित्राने मला मस्त पैकी ना काळ्या मसाल्याची आजमगड स्टाईल आहे ना अंडा करी बनवून दिली होती. तर आता ना याला टेस्ट तर एकदम अल्टिमेट आहे कारण एक नंबर. तर मंडळी यात है ना आता थोडस डिग्गी भाई कितना पानी डालना पड़ेगा इसमें अभी? थोड़ा सा बस आधा कप. आधा कप इसमें पानी डालना है और 15 से 20 मिनिट म्हणजे 15 ते 20 मिनिट आहे ना त्याच्यावरती कडेवरती झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला थोडंसं व्यवस्थित शिजून द्यायचं म्हणजे तो मसाला आहे ना एकदम प्रॉपर पद्धतीने बनन. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे काही मिक्सर नाही काही नाही बिना मिक्सर वगैरेचा ना मसाला बनवण्याची पद्धत आहे ना एकदम अल्टिमेट आहे मंडळी. आज आपला मस्तपैकी ना आजमगडचा काला नमक ना काला नमक हा राईस बनतोय मंडळी. आणि हा राईस या आधी मी खाल्लाय डीकेकडे आणि त्याने मला घरी पण दिला होता. हा खास त्यांच्या शेतामध्ये बनतोय आणि शेतामधून बनवून ना त्यावरती कोणतीही प्रक्रिया त्यावरती केली जात नाही. तो डायरेक्ट शेतातून येतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवण्यात आला आहे आणि डायरेक्ट तो बनवला जातो. आणि त्याची टेस्ट आहे ना मंडळी ती पण आहे ना एकदम अल्टिमेट म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा खाल्ला होता माझ्या घरी पण माझ्या वडिलांना आईला वगैरे सर्वांना खूप आवडला होता. आणि आज विशेष म्हणजे ना राईस संपलाच होता आणि मी आज नेमकं म्हटलं का डीकेला का आपण काहीतरी बनवूया म्हटलं घरी खास. तर आज तो म्हणे अंडा करी बनवू काळ्या मसाल्याची आजमगड
स्पेशल. तर म्हटलं यार राईस आहे का, तर म्हणे आहे म्हणे. पण लास्ट तुझ्या वाट्याचा बनला म्हणजे एक एक भात बनवू शकतो तेवढा आहे. म्हटलं मग चला मस्तपैकी आज आपण तो राईस पण खाऊया. तो राईस आहे ना मंडळी इतका सॉफ्ट आहे ना, काला नमक म्हणजे टेस्टच अल्टिमेट आहे त्याची. आज त्या राईस बरोबर आपली अंडा करी बनणार आहेत मंडळी. तर चला पुढची प्रोसेस बघूया. वाह क्या बात आहे, काय कलर आलाय आणि एक नंबर मंडळी. खरंच खूपच सुंदर त्याला कलर आलाय एकदम काळ्या मसाल्यामध्ये. आणि फर्स्ट टाइम आपण काळ्या मसाल्याची घरी बनलेली अंडा करी खाणार आहोत. आणि त्याबरोबर इकडे डीके भाईने मस्तपैकी राईस पण लावलाय, तुम्ही बघू शकता. हा काळा नमक राईस एकदम शेतातला अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीचा अतिशय सुंदर राईस, तो पण आजमगडचा. तर मंडळी आता इकडे ना मस्तपैकी जिरा राईस बनतोय. काला नमक जो राईस आहे त्याचा मस्तपैकी जिरा राईस बनतोय. आणि तुम्ही बघू शकता वरती जिरे वगैरे मस्त टाकले. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आधी. त्यानंतर 2 कप आपलं तांदूळ घेतले. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय. मस्तपैकी हा राईस बनणार आहे. तर मंडळी ना आता मस्तपैकी ना डीके पोळ्या बनवतोय, तुम्ही बघू शकता. अल्टिमेट मंडळी पोळ्या बनवायची पद्धत जर बघितली ना एक नंबर. पोळ्या म्हणजे ना पोळ्या नाही फुलके अतिशय अल्टिमेट पद्धतीने फुलके बनतात. आणि फुलके ना फुगतीन पण बघा कसे एकदम मस्तपैकी ना एकदम अशा. आपण पुऱ्या कशा करतो, पुऱ्या तळून घेतो ना पुऱ्या तेलात, तशा पुऱ्या फुगताना तसे फुलके फुगणार आहेत. तर आता बघूया आपण हे फुलके होणार तरी आहे कसे. अरे बापरे मस्तपैकी एकदम मस्तपैकी फुलका तुम्ही बघू शकता कसा फुगतोय. आणि असा फुलका जर खायचा असेल ना तर तुम्हाला डीके कडे यावं लागेल. क्या बोलते डीके भाई. मंडळी मस्तपैकी ना तुम्ही बघू शकता मस्तपैकी ना काळ्या मसाल्याची अंडा करी बनली. आणि विशेष म्हणजे त्या अंड्याला जे कट देण्यात आले ना त्यात मसाला एकदम मस्तपैकी केलाय. आता हां थोडंसं असं मिक्स करून घेऊ कारण तरीवरती आली आहे. आणि तुम्हारे हिसाब से बनाया मैंने. हा ना एकदम तीखा झणझणीत एक नंबर मंडळी. आवडला आवडला एकदम झणझणीत. जो अपन अंडे को कट दिए थे ना उसकी वजह से ना उसको बड़ा टेस्ट आए. क्योंकि उसमें ना पूरे अंदर मसाले जाके फंस गए. तेल मसाला सब जाता है. फ्लेवर जाता है उसका पूरा फ्लेवर गया और उसकी वजह से ना उसका एकदम बढ़िया टेस्ट आ गया. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी ना काला नमक हा राईस घेतला आपण. काला नमक राईस और काली मसाले की अंडा करी. क्या बात है एकदम अल्टिमेट. मंडळी राईस पण आहे ना एकदम सॉफ्ट झालाय. आणि सॉरी बरं का थोडंसं व्हिडिओ आहे ना सेल्फी कॅमेऱ्याने काढतो त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होऊ राहिला व्हिडिओ काढणे. थोडंसं कॅमेरा पण ॲडजस्टमेंट अँगल व्यवस्थित नाही होऊ राहिला, पण समजून घ्या. एकदम अल्टिमेट एकदम बढ़िया राईस बनाया. राईस ना सॉफ्ट झालाय त्याबरोबर ना भाजी पण आहे ना अतिशय अल्टिमेट झाली. आणि मसाल्यांचं प्रमाण पण एकदम मापात झालंय. म्हणजे मसाले पण आम्ही मिक्सरमध्ये सॉरी कढईत सगळं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे भाजून वगैरे केले ना त्यामुळे टेस्ट आहे ना अतिशय अल्टिमेट आली. आणि राईसमुळे ना जेवणाची मज्जाच एकदम वाढली मंडळी. क्या बात आहे. और मंडळी तुम्हाला पण ना आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल ना नक्की चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पटकन छान छान भाजी संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय बाय.